शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान सांगावं। शंकराचार्य राजकारण करत आहेत असं नारायण राणेंनी म्हटलंय। मात्र अवघ्या काही तासातच नारायण राणे यांनी आपल्या वक्तव्याचा घुमजाव केलाय। मी तसं बोललोच नाही, वेगळा अर्थ काढला, मी वादाला घाबरत नाही, वादातूनच मी इथपर्यंत पोहोचलो असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलंय। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंदू धर्माचे धर्मगुरू शंकराचार्य यांना थेट आव्हान दिलंय। शंकराचार्य यांनी हिंदू धर्मासाठी नेमकं काय योगदान दिलं आहे ते सांगावं असं थेट आव्हान नारायण राणे यांनी दिलंय। मात्र अवघ्या काही तासातच नारायण राणेंनी त्यांच्या वक्तव्यावरून घुमजाव केल्याचं पाहायला मिळतंय। मी तसं बोललोच नाही, त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला असं विधानमंत्री नारायण राणेंनी केलंय। शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात किंवा त्याच्यावर टीका करावी, म्हणजे त्यांच्या शंकराचार्य आमच्या बीजेपीला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहतायत। हे राजकीय दृष्टिकोनातून मंदिर होत नाही, धार्मिकतेने राम आमचा देव आहे, दैवत आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे। दिवस पूर्ण होण्याचा कधीही होऊ दे, पण रामाची मूर्ती तिथे जागेवर येते, आम्हाला नतमस्तक व्हायला येईल याचं समाधान आहे आम्हाला। शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं। हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं जे रामाने दिलं नाही। बघा, राम मंदिर म्हणताय, 4 साधू असे म्हणाले, तुम्हाला काय म्हणलं ते म्हणाले, मोदींवर टीका केली। मोदींनी सांगितलं कोणी केलं नाही ते काम केलं ना, राम मंदिर बांधलं, कोणी नाही बांधलं आतापर्यंत, मोदींनी बांधलं ते काम मधुर आहे, अजून काय होईल योग्य वेळी, पण रामाची तर स्थापना होणार। अरे नतमस्तक होऊ नका, टीका करू नका, एवढंच माझं वाक्य, ते पण बरोबर राणे असे बोलले, आता जो वाद होणार राणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।